आज पत्रकार भवनमध्ये प्रेस घ्यायची संधी तुम्ही सर्वांनी मला दिली त्याबद्दल सर्वांचे पहिला प्रथम आभार। आज आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। आमचे मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांतजी दिवेकर, सरचिटणीस विनयाताई, शैलेश देशपांडे, राजू कदम, अजय भोकरे, प्रशांत थोपटे इथे उपस्थित आहेत। ॲक्च्युली आपण थोडा प्रेसचा ढाचा बदलू, कारण मी जास्त सांगण्यापेक्षा आधी मी थोडंसं फक्त प्रास्ताविक करेल आणि मग तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईल। म्हणजे शैलेश म्हणला तसं आपली प्रेस पण लवकर संपेल आणि जास्त काय बोलायला मलाही लागणार नाही। तर सर्वप्रथम तर अधिवेशन झाल्यानंतर एक सर्वांना अधिवेशनाच्या काळामध्ये आपण काय काय केलं ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावी आणि आपल्या माध्यमातून आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी हा या प्रेसमागचा उद्देश आहे। ह्या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की 15 दिवस अधिवेशन चाललं आणि पूर्ण वेळ कामकाज झालं आणि ह्या अधिवेशनामध्ये पुण्याचे खूप प्रश्न मांडायची संधी मिळाली। आणि अजून एक वैशिष्ट्य यावेळेस असं झालं की विरोधी पक्षाचा असो किंवा आम्ही असो, आम्ही सगळे आमदार पुण्याच्या प्रश्नांवर ज्यावेळेस प्रश्न लावले गेले, तर आम्ही लावला असेल किंवा विरोधी पक्षाने लावला असेल, आम्ही पुण्याचे सर्व आमदार आपल्या पुण्याच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये एकत्र झालो आणि पुण्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही हिरिरीने आमची बाजू मांडली। याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामधले जर विषय घेता आले तर 2 मोठे विषय आपण अधिवेशनामध्ये यावेळेस घेतले, कारण आपण बघितलंय की माझ्या मतदारसंघ हा 40% झोपडपट्टीचा भाग आहे आणि SRAच्या ह्याच्यासाठी मी खूप वर्ष प्रयत्न करते। ज्यापासनं पृथ्वीराज चव्हाणांनी FSI कमी केला त्यानंतर कधीही 10 वर्षामध्ये एकही आपल्याकडे SRA झाली नाही आणि त्यामुळं त्या प्रयत्नांमुळे ज्यावेळेस आपल्याला देवेंजींनी आता गृहनिर्माण मंत्री असल्यामुळे त्यांनी एक GR काढून आपल्याला SRAचा FSI बाबत आणि माझ्या मतदारसंघामध्ये शासनाने राबवायचा एक पायलट प्रोजेक्टसाठी मान्यता दिली आणि त्या पायलट प्रोजेक्टसाठी आता महानगरपालिकेची जागा असल्यामुळे महानगरपालिका तो प्रोजेक्ट करेल, कारण मालकाला प्रथम प्राधान्य द्यायचं प्रोजेक्ट करण्यासाठी महानगरपालिका तो प्रोजेक्ट करेल। आणि याच्यामध्ये एक वेगळी असं हे आहे की महानगरपालिकेने आता त्याचं सर्वे मोजणी सगळं केलेलं आहे, झोपडपट्ट्यांचे युनिट वगैरे। आपल्याला जसं SRAच्या ह्याच्यामध्ये बिल्डर येतो आणि बिल्डर सगळ्या संमती घेऊन आपल्याला SRAला दाखल करतो, पण ह्याच्यानं ते महानगरपालिकाच मालक असल्यामुळे संमत्यांचा विषय येत नाही। पात्रता अपात्रची यादी महानगरपालिका तयार करेल, कारण आता सर्वे मोजणी झालेली आहे। पात्रता अपात्रतेची यादी तयार झाली की आपण तो प्रोजेक्ट लगेच राबवू शकतो। महर्षी नगरच्या इंदिरा वसाहतचा हा मोठा प्रोजेक्ट आहे, ते एक काम या अधिवेशनामध्ये थोडं मार्गी लागलं। दुसरं जे मोठं काम आहे जे मांडलं अजून ते मार्गी लागलेलं नाही। आपण बघता की आपल्याकडे पर्वती ला खूप मी एक टुरिझमच्या दृष्टीने खूप सारं काम करते आणि चालू आहे अजून। तर एक आपल्या पुण्यामध्ये एक टुरिझमच्या दृष्टीने एक चांगलं स्थान व्हावं अशी इच्छा आहे, पण आपण सगळं बघतो की पूर्ण झोपडपट्टी आहे आणि ती झोपडपट्टीमध्ये आपल्याला तिथे SRA राबवता येत नाही, कारण तिथे हिलटॉप आहे, हिलस्लोप आहे आणि दुसरी गोष्ट एवढी मोठी झोपडपट्टी आपण दुसरीकडे हलवायला आपल्याकडे जागा नाही आहे आणि तिसरी गोष्ट तिथे हेरिटेजची 21 मीटरची मर्यादा येते। तर त्यामुळे तो विषय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता आपण त्याचा फॉलोअप करतोय आणि आत्ता शासनाने आपल्याला असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 52 मीटरपर्यंतची परवानगी तुम्हाला देऊ। जर ती त्यांनी दिली तर तो पर्वतीचा जे अख्खी झोपडपट्टीने ग्रासलेला जो भाग आहे तो आपल्याला मदत होईल की तिथे आपण त्यांना घर देऊ शकू। तिसरी महत्त्वाची गोष्ट की माझ्या भागामध्ये मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
आत्ताच्या जो कामकाज जे काही चाललेलं असेल त्याच्यावर बरेचसे ऑब्जेक्शन हे म्हणून त्याच्याबद्दलची एक लक्षवेधी आपण ह्या अधिवेशनामध्ये लावली. कारण व्यापाऱ्यांचे बरेचसे त्याच्यातले प्रश्न होते. अतिक्रमण अतिशय मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, अनधिकृत बांधकामं होत आहेत. आणि आपण बघितलं असेल की शिवनेरी रस्ता जो मागच्या काळामध्ये म्हणजे आय थिंक 8-9 महिन्यापूर्वीच जो आपण पूर्ण रिकामा केला होता, अनधिकृत त्याच्यावर झोपड्या झाल्या होत्या आणि कचरा, या सगळ्या समस्या परत आपल्याला घेरलेल्या आहेत. आणि प्रशासक त्याच्याकडे काहीही लक्ष न दिल्यामुळे आपण त्यांची पण एक मीटिंग घेतली आणि त्या संदर्भात एक आता लक्षवेधी पण टाकलेली आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचा कचरा असेल, अनधिकृत टपऱ्या असतील, जे बाहेर बसणारे हॉकर्स असेल, ह्या सगळ्याचा त्रास म्हणजे रस्त्यावर फुटपाथ त्यांनी बंद केले. खरं तर आपण जर अधिकाराचा प्रश्न हे केला आणि जर कोर्टात टाकलं तर फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठीचे कधीच आपण बंद करू शकत नाही कायद्याने. ते बंद केलेत आणि आज त्याच्यावर झोपड्या झाल्यात. लोक जर तुम्ही बघितलं तर संध्याकाळी रात्री लोक तिथे राहतात, स्वयंपाक करतात, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि ते अतिक्रमण काढण्यासाठी अजूनही कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सहाय्य करत नाहीयेत. तर त्या